एकीकडे रमाला वाटत होतं स्नेहाने प्रसादला डिवोर्स देऊ नये म्हणून, पण दुसरीकडे तिचाही जीव प्रसादमध्ये अडकत चालला होता. प्रसादची अवस्था काही वेगळी नव्हती. डिवोर्स पेपरवर सही केली म्हणजे नातं संपलं यावर त्याचा विश्वास नव्हता. आपण एकदा का स्नेहाला भेटलो की सगळे गैरसमज दूर होतील याची त्याला खात्री होती. म्हणूनच त्याला कसंही करून मुंबई गाठायची होती, तेही लवकरात लवकर. हे सगळं असं असलं तरीही रमाबाबतीतसुद्धा तो साशंकच होता. या सगळ्यात तिची बिचारीची फरफट व्हायला नको असंही त्याला मनापासून वाटत होतं. जसजसा काळ पुढे जात होता तसतसा स्नेहाने कॉन्टॅक्ट तोडला होता. पर्यायाने तो रमाच्या जवळ येत होता. हळूहळू प्रसाद रमात गुंतत चालला होता. या सगळ्या गोष्टीला एक वेगळंच वळण मिळालं जेव्हा वाड्यातला खास प्रामाणिक रामूचा खून झाला. आता पुढे काय होईल ऐकूया या भागात. शापित वाडा भाग 4. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 31. गुंता. दुसऱ्या दिवशी रामूचा मृतदेह वाड्यावर आणला तेव्हा सगळ्यांचाच जीव गलबलला. रक्ताने माखलेला त्याचा सदरा, काळवंडलेला चेहरा. हा हल्ला कुणी केला असावा? आबांनी मृतदेहाकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. इनामदारांच्या नावाने शंख फोडत आबा येरझाऱ्या घालू लागले. त्यांनी फेटा काढला, कपाळावरचा घाम पुसला. दादल्या, जा बाबा, बापाचं प्रेत ने घरी. आईला जप म्हणाव, लागलं सवरलं तर कळीव. मुनीमजी, त्याला 5,000 द्या काढून खर्चासनी, असं सांगून आबा खोलीत गेले. दादला बापाच्या प्रेताशेजारी बसून रडत होता. प्रसाद ते सगळं पाहत होता. लहानपणी रामूने त्याला अंगा खांद्यावर खेळवलं होतं. फिरायला नेताना दादल्याला चालत तर प्रसादला खांद्यावर घेऊन जायचा तो. कैऱ्या बोरं काढून द्यायचा. पायात काटा रुतेल म्हणून प्रसादच्या तळव्याखाली आपले हात ठेवायचा. रामूला का मारलं, कुणी मारलं, इनामदाराचा या सगळ्याशी काय संबंध? वाटतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही. प्रसाद आता विचारात गुंतत चालला होता, पण लगेचच त्याने स्वतःला बाहेर काढलं. पाटीलकीशी ते घाणेरड्या राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नव्हता. त्याला मुळात तो ठेवायचाच नव्हता. त्याला या सगळ्यात पडायचंही नव्हतं. जड मनाने तो काठीच्या आधाराने चालत होता. देवघरात कुणीतरी बसल्याचा त्याला भास झाला. त्याने अलगद दरवाजा ढकलला. आई कपाळाला हात लावून रडत होती. काय ग आई, काय झालं, त्याने विचारलं. अनपेक्षितपणे प्रसाद आल्यामुळे वहिनीसाहेब जरा गोंधळून गेल्या. डोळे पुसत म्हणाल्या, काय नाही र, डोकं दुखतंय. तू इथं कसा आलास? आई, का रडतेस? रामू गेला म्हणून का? सहजपणे त्याने प्रश्न विचारला. पण वहिनीसाहेबांचं उत्तर तेवढं स्वाभाविक नव्हतं. नाही बा, रामूचा माझा काय संबंध, त्याच्या पायी म्या का रडू, घाबरत त्या म्हणाल्या. सगळंच विक्षिप्त वाटत होतं. प्रसाद आईला शांत करून स्वतःच्या खोलीत गेला खरा, पण डोकं दुखतंय म्हणून रडत बसणारी आपली आई नाही हे निश्चितपणे त्याला ठाऊक होतं. गुंता वाढत जात होता. आईला या परिस्थितीत टाकून मुंबईला जायचा आता त्याला धीर होईना. 30 पहिली रात्र. हे काय ग रमा, किती वेळ लावलास यायला? गुस्सातच प्रसादने विचारलं. अहो, आबासाहेबांनी विडा मागितला म्हणून वेळ झाला जरा. चला जाऊया, असं म्हणत तिने त्याच्या हातात काठी दिली. दोघंही बागेत फिरले, मग झोपाळ्यावर देखील बसले. प्रसादची तब्येत हळूहळू सुधारत होती. रमा, आबाने तुला मुंबईला न्यायची परवानगी दिली नाही ग? असं खट्टू होत रमाने विचारलं. तुला इथे सोडून जायची इच्छा होत नाही माझी, प्रसाद म्हणाला. का बरं, का माझ्यात एवढं गुंताय? स्नेहाचं, तिचं वाक्य अर्धवट तोडत प्रसाद म्हणाला. डिवोर्स पेपरवर सही झाली. तिने सगळे संबंध तोडून टाकले. हळूहळू तिचा विचार मीही मनातून काढून टाकतोय. आता फक्त तू माझी बायको आहेस ना रमा? रमा लाजली. रमा, रामू कसा मेला असेल ग? प्रसादने विचारलं. इनामदाराने मारलं म्हणतात त्याला. रमा देखील बोलताना डगमगली होती. पण इनामदार का मारेल? प्रसादने विचारलं. माहीत नाही हो, कदाचित आबांना त्रास द्यायला. एक एक माणूस मारून आबांची सत्ता गादी त्याला मिळेल असं वाटतंय त्याला, रमा म्हणाली. पण हा इनामदार आहे तरी कोण? कोणी पाहिलं आहे त्याला? त्यांच्या घरात आत्मा आहे असं म्हणतात, त्याच्या बायकोचा. त्याच्या बायकोने जीव दिला त्याच्या बाहेरख्यालीपणामुळे. बायकांसाठी तर तो खराब आहेच. रमाने तिच्या परीने स्पष्टीकरण दिलं, पण प्रसादचं मन मानत नव्हतं. यात आणखी काहीतरी आहे हे त्याला निश्चित पटत होतं. रात्र झाली तशी दोघंही खोलीत शिरली. प्रसादने खिडकीतून पाहिलं. पौर्णिमेचा चंद्र सुंदरच दिसत होता
आणि रमा त्याहून सुंदर. अलगद त्याने तिला जवळ ओढलं. ती लाजली आणि त्याच्या घट्ट बाहुपाशात सामावून गेली. त्याने पडदा ओढला, दिवे मालवले. लग्नानंतरची पहिली रात्र खरीखुरी आज झाली होती. प्रकरण 33. इनामदार. रामूचं अचानक जाणं, आबांची बेचैनी, आईचे अश्रू, इनामदारांचं गुंतणं, या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्याच. आज रामूवर हल्ला केला, उद्या दुसऱ्या कोणावर तरी. शिवाय आपल्या गैरहजेरीत रमा किंवा आईला काही केलं तर? म्हणजे आपल्यावरचा हल्ला आबांकडून नाही, इनामदारांकडून झाला तर? पण मग इनामदारांबद्दल जास्त कुणालाच कसं माहीत नाही? उघडपणे त्यांचं नाव पुढे येतं तर पोलीस किंवा इतर लोक काही करत का नाहीत? इनामदारही फार कशात भाग घेत नाहीत. हेच सगळं खरं असेल का आणखी काही लपलं असेल यात? विचाराने प्रसादचं डोकं दुखू लागलं. आईला किंवा रमाला सोडून जायचं धैर्य त्याला आता होत नव्हतं. पाटील आणि इनामदार यांच्यात सत्तेसाठी दुश्मनी होती. पाटील की त्यात काकणभर पुढे होती एवढंच. आज देवळात पताका लावायचं काम चाललं होतं, रंगकाम चाललं होतं. उद्या खंडेरायाची पालखी निघणार होती, एक पाटलांकडून दुसरी इनामदारांकडून, आणि मग देवळात पूजा, गाव जेवण. प्रसादला सगळं वेगळं वेगळं वाटत होतं. ही पालखी फार पूर्वी त्याने पाहिली होती. हळदीने माखलेली माणसं, खोबऱ्याचा प्रसाद आणि लेझीम करताना तल्लीन होणारे गडी, बैलांची झुंज, पालखीचं दर्शन आणि बऱ्याच गोष्टी तो मागे सोडून आला होता. त्याच नव्याने आता पुढे येत होत्या. रमाने लाल रंगाची नऊवारी साडी घातली होती. नथ, पाटल्या, तोडे, शाहीहार सगळं घातलं होतं. पाटलांची सून अगदी सुंदर वाटत होती. बहिणी साहेबांनी पण छान साडी दागिने घातले होते. आज पूजा, प्रसाद आणि रमाकडूनही होणार होती. पाटीलकीचं उत्तरदायित्व आता प्रसादकडेच होतं. या गोष्टी चांगल्या असल्या तरी पाटीलकी प्रसादला नको होती. पण तरीही ओघाओघाने तो त्यात अडकत चालला होता हेही खरं. आबांनी नवा फेटा घातला होता. येळकोट येळकोट, जय मल्हार अशी गर्जना करत मूठभर हळद आबांनी उडवली आणि पूजेची सुरुवात केली. मग कुणीतरी जख्ख म्हातारा खुर्चीत बसून तिथे आला. जमेल तेवढ्या मोठ्या आवाजात ओरडला, येळकोट येळकोट, जय मल्हार. लोकांची कुसबूस सुरू झाली. इनामदार आलं, इनामदार आलं. हा जख्ख म्हातारा म्हणजे इनामदार? प्रसादला प्रश्न पडला. त्याच्या मागे तिशीतला युवक आपल्या बायकोसोबत होता. त्यांनी देखील पूजा केली, नमस्कार केला. आबा आणि इनामदार समोरासमोर आले. दोघांच्या नजरा भिडल्या आणि आपापल्या रस्त्याने दोघंही पुढे निघून गेले. गाव जेवण झालं. सगळी माणसं जेवली, पण त्यात इनामदार कुठेही नव्हते. प्रकरण 34. छडा. इनामदारांचं आणि पाटलांचं काय वैर आहे हे प्रसादला उमगत नव्हतं. लहानपणापासून तो इनामदारांबद्दल ऐकत आला होता. आबांनाच विचारलं तर सांगतील का ते? प्रयत्न करायला काय हरकत आहे? खाली झोपाळ्यावर आबा मुनीमशी बोलत बसले होते. प्रसादराव येताच मुनीमला जाण्याची खूण आबांनी केली. या प्रसादराव, कसं चाललंय सगळं? आबांनी विचारलं. ठीक आहे आबा, प्रसाद म्हणाला. काय काम होतं? आबांनी सरळपणे विचारलं. काही नाही, सहजच, प्रसाद म्हणाला. सहजपणे बापाची चौकशी कराय आलात म्हणून जास्ती भीती वाटू लागली आम्हाला, हसत आबा म्हणाले. आबा, मनात एक प्रश्न घोळत होता बऱ्याच दिवसांपासून. प्रसाद म्हणाला. विचारा की मग, आबा म्हणाले. आबा, इनामदारांची आणि आपली दुश्मनी का? प्रसादने विचारलं. आबांचा चेहरा लालबुंद झाला. हरामखोर हाय त्यो इनामदार. गावात पाटीलकी तोडून इनामदारकी गाजवायची हाय त्याला, रागाने आबा सांगत होते. पण तो जख्ख म्हातारा काय करणार आबा? प्रसादने विचारलं. का, त्या सापानं पिलावळ ठुली आहे की मागं? त्याच्या पोराला आणि नातवांना टाचं खाली चिरडून टाकावं वाटतं. आबांचा द्वेष शब्दागणिक वाढत होता. आबा, त्या दिवशी पालखीला होता तो त्याचा मुलगा? प्रसादने विचारलं. नाही, तो मोठा नातू. पोराला तर, एवढं बोलून आबा थांबले. पोराला काय आबा? प्रसादने विचारलं. पोराला काय झालं माहीत नाही, गेलं कोणीकडं पळून, आणि तुम्ही आता हा इशे इथं सोडून द्या, आबा विडा तोंडात टाकत म्हणाले. अजूनही खरं काय तो पत्ता लागत नव्हता. इनामदार किंवा त्याचा नातू प्रसादला भली माणसं वाटली, पण त्याच्या वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. या गावात तरी इनामदाराची व्याख्या पाशवी माणसं अशीच होती. खरंच इनामदारांना सत्ता, इनामदारी गाजवायची असेल का? आबांची ताकद त्यांना माहीत नसेल का? की आबाच पाटीलकीसाठी खोटं? छे,
काहीच कळत नव्हतं. आईकडून काही माहिती मिळेल का? अजिबातच नाही. ती एक चकारही काढणार नाही. काय असेल हे नक्की प्रकरण? प्रसादने त्याचा छडा लावायचा ठरवला. प्रकरण 35 हाडवैर. इनामदारांचं घर ओढ्यापलीकडे होतं. शक्यतो कुणीही गावकरी तिथून जात नसतच. कुंपणही घातलं होतं. लोक वळसा घेऊन जायचे पण घरासमोर कधीही यायचे नाही. प्रसादला त्या घराबद्दल कुतूहल वाटू लागलं. सकाळी रोज उठून तो ओढ्याजवळ जाऊन यायचा, पण ओढा पार करून जायची त्याची कधी हिंमत झाली नाही. एक दोनदा कर्कश आवाज त्या घरातून त्याला ऐकू आले होते. आजही तो ओढ्याजवळ आला होता. तितक्यात गेट उघडून कुणीतरी बाहेर पडलं. प्रसाद उत्सुकतेने पाहू लागला. हा तर त्या दिवशीचाच तरुण, तोच बाहेर येत होता. प्रसादला पाहून तो जरा चरकला. कोण तू? प्रसादला त्याने विचारलं. मी प्रसाद, प्रसाद म्हणाला. म्हणजे पाटीलच ना? त्या तरुणाने विचारलं. हो, पण पाटीलकीशी माझं काही घेणं देणं नाही, प्रसाद म्हणाला. मग इथे का आलास? त्या तरुणाने रागानेच विचारलं. तुला भेटायला, प्रसाद चटकन म्हणाला. का? अजून किती सूड उगवणार आहात तुम्ही? त्वेषाने तरुण बोलत होता. हे बघ, विश्वास ठेव, पाटीलकीचं मला काहीच माहीत नाही. उलट इनामदार आणि पाटलात नक्की का हाडवैर आहे हे जाणून घ्यायला मी इथे आलो आहे, प्रसाद म्हणाला. का? तुझ्या बापाने सांगितलं नाही तुला? युवक रागाने म्हणाला. हे बघ मित्रा, मी लहानपणापासून मुंबईला वाढलो. पाटीलकी वाडा यात मला रस नाही. माझी आई बायको यात नाहक गुंतत चालले आहेत, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. भलं बुरं काय आहे याची जाण आहे मला. कुणाचं चांगलं करता आलं नाही तर कुणाचं वाईटही करू नये या तत्वांचा मी आहे. तुला माझी काही मदत करायची असेल तर कर, नाहीतर हा मी चाललो. प्रसादच्या बोलण्यावर का कुणास ठाऊक त्या तरुणाला विश्वास ठेवावासा वाटला. पाठमोऱ्या प्रसादला त्याने थांबवलं. थांबा छोटे पाटील, तो असं म्हणताच प्रसाद वळला. या, मी सांगतो खरं, पण गद्दारी करू नका, तो तरुण म्हणाला. विश्वास ठेव, तसं कधीही होणार नाही, प्रसादने वचन दिलं. दोघंही जवळच्या बुंध्याकडे बसले. मी विश्वास इनामदार, इनामदारांचा नातू. कृषी विज्ञानात पदवी केली आहे मी. छोटं पाटील, इनामदारांचं आणि पाटलांचं वैर आजकालचं नवं, तब्बल 40 वर्षांपासूनचं आहे. शब्दागणित विश्वासचा द्वेष वाढत होता. यात माझा आजा, बाप, काका आणि आता आम्ही सगळेच अडकलो आहेत. याच दुश्मनीत माझ्या काकांचा जीव गेला. काकू कशाबशा सावरल्या आणि पोराला घेऊन मुंबईला गेल्या. त्या आणि माझा भाऊ तिथेच असतात. इथे कधीच येत नाही पाटलांच्या भीतीपायी. प्रसाद ते सगळं ऐकत होता. थिजलेल्या मेणबत्तीसारखा तो स्तब्ध झाला होता. आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षाही इथलं जग वेगळं आहे. मी पाया पडतो, माझी मदत करा छोटे पाटील, कळवळीने विश्वास म्हणाला. निदान त्या कर्कश ओरडणाऱ्या माझ्या आईसाठी. विश्वासने खूप काही गुपितं प्रसादला सांगितली. प्रसादने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. छोटे पाटील नको म्हणूस, फक्त प्रसाद म्हण. ते सगळं ऐकून प्रसादचे अश्रू ओघळले. विश्वासला त्याने घट्ट मिठी मारली. त्याच्या कानात प्रसाद काहीतरी कुजबुजला आणि निघाला. हो प्रसाद दादा, विश्वास म्हणाला. काहीतरी ठरवूनच प्रसाद चालू लागला. पाठमोऱ्या प्रसादकडे, छोट्या पाटलांकडे विश्वास बराच वेळ पाहत राहिला. प्रकरण 36 पहिला टप्पा. सफेद पैरण, सफेद शुभ्र धोतर आणि फेटा, खांद्यावर उपरणं असा वेश करून प्रसाद आला तेव्हा रमा खूप हसली, पण त्याच्या राजविंड्या चेहऱ्याकडे ती पाहतच राहिली. पाटील, खरे पाटील दिसतात आज तुम्ही, ती म्हणाली. आरशाकडे पाहत तो फक्त हसला. आबांना भेटून येतो. प्रसाद आबांच्या खोलीत शिरला. प्रसादराव? आबा तर एकदम आश्चर्यचकितच झाले. नमस्कार करतो आबा, प्रसाद म्हणाला. हे काय प्रसादराव, आज अगदी पाटील शोभता, आबा म्हणाले. पाटलांचंच रक्त आहे आबा, पाटीलकीच करणार ना? प्रसादच्या उत्तरावर आबा जाम खुश झाले. बोला प्रसादराव, काय हवंय काय तुम्हाला आज? आबांनी विचारलं. तुमचा आशीर्वाद आणि पाटीलकी, प्रसाद म्हणाला. आमचा आशीर्वाद तर हायच आणि पाटीलकी बी तुमचीच आहे, आबा म्हणाले. आबा, मी ठरवलं आहे मला इथेच राहायचं, गावाचं भलं करायचं आहे, आबा पाटलांसारखंच व्हायचं आहे, प्रसाद बोलत होता. वाघाच्या बछड्याला वाघ व्हावं लागत नाही प्रसादराव, ते वाघच असतं, फक्त त्याला उमगलेलं नसतं एवढंच. एकदा डरकाळी फोडा, समध्या गावाला कळून द्या, वाघाच्या पोटी शेळी नव्ह वाघच जन्माला आलाय, इनामदाराचं लचकं तोडाय.
आबा म्हणाले. "व्हय आबा, पाटील की कधीच जाऊ देणार नाही मी. इनामदारांच्या नाकावर टिचून उभा राहीन." प्रसादच्या बोलण्यातला अहंकार पाटीलकीचाच होता. आबांना बरं वाटलं. पाटलांना उत्तरदायित्व सांभाळणारे बळकट खांदे आता सापडले होते. "मुनीमजी, महसुलीची माहिती प्रसादरावांना द्या. ते काम आजपासून त्यांच्याच अखत्यारीत होईल." आबांनी हुकूम सोडला. प्रसाद खुश झाला. आबांना प्रणाम करून तो मुनीमच्या मागे चालू लागला. पहिला टप्पा तर पार पडला होता. खंडोबाला प्रसादने नारळ फोडला. प्रकरण 37 नवीन पिढी. रात्रभर प्रसाद मुनीमने दिलेली चोपडी चाळत होता. पण विशेष काही माहिती मिळत नव्हती. कर्जदाराचं नाव, रक्कम, अंगठ्याचा छाप आणि किती रक्कम फिटली याची जुजबी ढोबळ माहिती होती. कुठेही पक्का व्यवहार नव्हता. 20 वर्षे झाली तरी त्याची मुद्दल रक्कम फिटली नव्हती. कारण हफ्ते फेडले याची नोंद किंवा अंगठ्याचा छाप कुठेही नव्हते. पाटीलकीला शोभेल अशीच सावकारी व्यवस्थित चालली होती. चोपडी घेऊन प्रसाद आबांकडे गेला. "आबा, मी चोपडी पाहिली, पण खोल माहिती मिळाली नाही. अंदाज बांधून बांधून काम करावं लागतंय मला." प्रसाद म्हणाला. आबा हसले, खो खो हसले. म्हणाले, "आहो प्रसादराव, रांगणाऱ्या पोराला लगेच चप्पल घालायची म्हणतात. हाय तेवढं समजून घ्या की. सावकारी म्हटली की हे सगळं आलंच हो." खोटेपणाचं समर्थन करत आबा म्हणाले. "होय आबा, मीही तेच म्हणतोय. आपल्या ढोबळ माहिती कागदपत्रांनी पुढे आपण फसू शकतो ना." प्रसाद म्हणाला. "म्हणजे समजलो नाही आम्ही." आबा म्हणाले. "धावणाऱ्या पोराला रांगायला जमत नाही आबा." प्रसादनेही उलट टोमणा दिला. फाईल काढत त्याने आकडेमोडी दाखवली. आबा, समजा एखाद्याने 20,000 कर्ज घेतलं, तर नुसत्या 20% व्याजाने रक्कम परत नाही घ्यायची. त्याचं चक्रवाढ व्याज लावायचं आणि तशी अट लिहून स्टॅम्प पेपरवर त्यांची सही किंवा अंगठा घ्यायचा. दाम दुपटीने पैसे कमवतात ते व्यापारी, चौपटीने कमवतात ते सावकार आणि 8 पटीने कमवतात ते पाटील, हुशार पाटील." प्रसादच्या बोलण्याकडे आबा चकित होऊन पाहत राहिले. प्रसादची हुशारी उशिरा का होईना कामाला आली होती. त्याला एवढं शिकवलं, त्याचा फायदा झाला याचा मनोमन आबांना आनंद झाला. आबाने त्याची पाठ थोपटली. प्रसादचं रक्त पाटीलकीचंच आहे हे त्यांना पटलं होतं. "मुनीमजी, उघडी चोपडी दाखवाय हरकत नाही छोट्या पाटलासनी." आबा म्हणाले. मुनीम हसले. "प्रसादराव, मला जरा असं सांगा, असं समजा आपण केलं तर वर्षाकाठी किती हजारांचा फायदा होईल आपल्याला?" आबाने निरागसपणे विचारलं. "हजारांचा?" आबा, "तब्बल 10 लाखाचा फायदा होईल." प्रसाद म्हणाला. "10 लाख?" नोटा समोर तरळू लागल्या. "होय आबा, म्हणजे वर्षाकाठी पाटलांच्या नावावर 30 गुंठे जमीन, त्या जमिनीवर बागायती, त्याचा फायदा 5 पटीने तर निश्चितच वाढ होणार आबा." प्रसाद म्हणाला. "पण प्रसादराव, लोकांना समजणार नाही हे सगळं." आबाने भीत भीत विचारलं. "मिठाईच्या डब्याला चकचकीत आवरण लावू. आतमध्ये मिठाईत साखर आहे का विष? कुणाला कळतंय? कळलंच तरी खूप उशीर झाला असेल. आणि मुर्द्याला थोडीच बोलता येतं मग." त्याचं बोलणं ऐकून आबा अकराळ विक्राळ हसले. "आबा, गड्यांच्या बायकांना राबवायचं शेतावर. त्यांच्या पोरांसाठी पाळणा घरं शाळा बांधूया, चालवूया. 8 तास पोरं तिथे राहतील. आईबाप आपल्यासाठी शेतात राबतील. गड्यांना पुरेल असं धान्य देऊ. पोरांना चांगलं चुंगलं खायला देऊ. कधी बैल मेला तर नांगर ओढायला हेच कामी येतील ना. पोरांना चांगलं खायला मिळालं, फुकट शिक्षण मिळालं म्हणून आईबाबा देखील खुश राहतील. आनंदाने राबतील आपल्याकडे. हंगामी शेती करून घ्यायची आणि दिवाळीला भरपूर धान्य घ्यायचं. गोडधोड द्यायचं त्यांना. खायला प्यायला अन्न, राहायला घर, घालायला कपडे सगळं द्यायचं. द्यायचं नाही ते योग्य ज्ञान, बुद्धी आणि स्वातंत्र्य आणि बळ. पुढच्या 7 पिढ्या राबायला हव्यात त्यांच्या." प्रसादच्या एक एक शब्दाने आबांच्या मनात आनंदाची उकळी फुटत होती. प्रत्येक नवीन पिढी ही एक पाऊल पुढेच असते. पाटील घराणंही त्याला अपवाद नव्हतं असं आबांना वाटून गेलं. प्रकरण 38 सुवर्णक्षण. प्रसादने उघड्या चोपडीचा नीट अभ्यास केला. त्यात त्याला अनेक गोष्टींचा खुलासा मिळाला. धक्कादायक गोष्ट तर ही होती की अनेक गैरव्यवहारात किसना काकांचा म्हणजे रमाच्या वडिलांचा हात होता. त्यात त्यांच्या सह्या होत्या. ते पाहून प्रसादला धक्का बसला. म्हणजे किसना काकासुद्धा यात सामील आहे की काय? पण दुसऱ्याच क्षणी त्याला जाणीव झाली की किसना काका असं काहीही करणार नाहीत. म्हणजे किसना काकांना आबांनी अडकवलं तर? पण किसना काकांना हे माहीत तरी आहे का? उद्या हे गैरव्यवहार बाहेर पडले तर कायद्याच्या कचाट्यात आबा नाही किसना काका अडकतील. प्रसादने हळूहळू माहिती काढली.
नाऱ्या म्हणजे आबांचा माणूस धमकावून किसना काकांकडून सह्या घेत होता. आपल्या लेकीला तिथे काही त्रास होऊ नये या भीतीने किसना काका या सगळ्या चक्रव्यूहात अडकत चालले होते. आबांनी आपलं लग्न रमाशी केलं याचं हेही कारण असेल काय? एखाद्या गरीब मुलीला सून करून आणायचं म्हणजे गावाकडून सहानुभूती मिळणार, शिवाय तिच्या वडिलांचा असा आडमार्गाने फायदा घ्यायचा, असा दुहेरी हेतू आबांचा होता. तर आबांचा एवढा मोठा डाव आपल्या लक्षात कसा आला नाही? रमाला हे कळलं तर तिला किती वाईट वाटेल. काहीही झालं तरी या सगळ्या प्रकरणातून किसना काकांना वाचवायचंच असं प्रसादने ठरवलं. स्वतःच्या वडिलांची त्याला भयंकर लाज वाटू लागली. प्रसादने हळूहळू स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तिजोरीच्या खर्चातून शाळा पाळणाघरं बांधली. गड्यांच्या बायका कामावर आल्या. प्रसादने शेतीची मशागत, चांगली खतं, पिकं याचा अभ्यास केला. शेती तज्ज्ञांची मदत घेतली. चांगली फळफळावर पिकवायची ठरवलं. मुलांना चांगलं खायला मिळतं याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. काम करायच्या आधी गड्यांना भरपूर न्याहारी फळं खायला द्यायचा. जास्त कापणी करेल त्याला 2 जोडी कपडे, चपला अशी बक्षिसं मिळू लागली. बायकांना चादरी पातळ मिळाली. सुदैवाने भरघोस पीक आलं. भरपूर फायदा झाला. आबांचा विश्वास द्विगुणित झाला. तिजोरीत पैसा आला. आबा, तिजोरीतला पैसा कुसतो, आपण बँकेत ठेवू, व्याज मिळेल, प्रसादने सुचवलं. काही पैसे शेअर्समध्ये लावले. पैशांची सळसळ सुरू झाली. हे सगळं आबांना भुरळ पाडत होतं. जमिनी विकत घेतल्या गेल्या. गडी पण खुश होते. पोटभर गोडधोड खायला, कपडा लत्ता, पोरांची चांगली सोय, या पलीकडे काही श्रीमंती सुविधा असू शकते हे तर बिचाऱ्यांना माहीतच नव्हतं. छोट्या पाटलांनी खूप उपकार केले हीच त्यांची समजूत होती. महसूल खातं प्रसादच्या हातात पूर्णपणे आलं होतं. प्रसादने नीट पाहिलं आणि मुनीमचं पितळ पण उघडं पडलं. आबांनी एकदा त्याला क्षमा केली, पण ज्याच्यावर विश्वास टाकला त्या मुनीमनेच अशी गद्दारी केली याचा आबांना भयंकर राग आला. प्रसाद होता म्हणून या हरामखोर मुनीमची चोरी पकडली गेली, नाहीतर आपण असंच फसत राहिलो असतो. आबांच्या मनात विचार आला, चोराने चोराकडचं चोरलं. त्या रागातही आबांना हसायला आलं. रात्रभर बसून प्रसादने शेतीची माहिती काढली, फाईल्स बनवल्या. तुम्हाला आजकाल माझ्याकडे बघायला वेळ पण नाही, नुसतं काम एके काम. रमाचं बोलणं प्रसादला पटलं. खरंच रमाशी मोकळेपणाने बोलून किती दिवस झाले होते. त्याने फाईल मिटल्या. रमा शेजारी बसला. सॉरी राणी सरकार, पुन्हा असं नाही होणार. रमा, हे सगळं तुझ्यासाठी, किसना काकांसाठी आणि अख्ख्या गावासाठीच करतोय मी. पण हे शब्द मात्र प्रसादने मनातल्या मनात गिळले. मला काय हवं काय नको याची कधी चौकशी तरी करता? लाडीवाळपणे रमा म्हणाली. सॉरी, काय हवं आहे राणीसाहेबांना? प्रसादने विचारलं. आम्ही नाही सांगणार आता, रमा म्हणाली. प्लीज सांगा, प्रसाद म्हणाला. चिंचा आणि बोरं. रमा लाजली. म्हणजे रमा? तिने फक्त होकारार्थी मान हलवली. रमा, त्याने अलगद तिला कवेत घेतलं. त्यांच्या आयुष्यातला तो एक सुवर्ण क्षण होता. प्रकरण 39. मंजुळा. त्या दिवसापासून प्रसाद रमाची काळजी घेत होता. डॉक्टरकडे पण तो स्वतः आला होता. आबासाहेब आणि बहिणीसाहेब दोघंही खुश होते. सुनबाई, पाटलांना वारस हवा, कुल दीपकच हवा. आबांच्या या वाक्याने रमाने धसका घेतला होता, पण प्रसादने मात्र ते उडवून लावलं. रमा, मुलगा किंवा मुलगी काही होवो, सुदृढ, सुसंस्कारी आणि सद्गुणी होवो, बास. प्रसादच्या बोलण्याने तिला धीर येईल. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रमा म्हणाली. सांग ना, प्रसाद म्हणाला. तुम्ही पहिले चांगले होता. पाटील की तुम्हाला... रमा थांबली. अगं रमा, हे फक्त आवरण आहे. आपल्या बाळाशपथ, सगळ्यांच्या भल्यासाठीच करतोय मी हे. काही दिवस थांब फक्त. विश्वास ठेव माझ्यावर. पूर्वीचा प्रसाद बदलणार नाही आहे. प्रसादने तिला आश्वासन दिलं. तिला फार काही कळलं नाही, पण प्रसादवर तिचा विश्वास होता. प्रसाद चुकीचं वागणार नाही याची तिला खात्री होती. फेटा नीट करत प्रसाद बाहेर पडला. आबांचा 1 नंबर चमचा म्हणजे नाऱ्या, म्हणूनच नाऱ्याचं नामकरण नरसाळ्या असं झालं होतं. तो नाऱ्याकडे गेला. म्हणाला, ए नरसाळ्या, काय म्हणतोस गड्या? काय नाही छोटं पाटील, काय म्हणणार? नाऱ्या म्हणाला, गड्या, रोजच्या जिंदगीचा लय कटाळा आलाय बघ. जीवन निरस झालंय. कुणीतरी रसाळ पाहिजेल बघ. प्रसाद म्हणाला, समजलो नाही जी मी. नाऱ्या म्हणाला, गावात फड लागलाय म्हणत्यात, त्यात कुणी चटक चांदणी. ओठ चावत प्रसाद म्हणाला, हाय की. लाळ पाडत नाऱ्या म्हणाला, चंद्रकला हाय, सुंदरा हाय आणि मंजुळा बी हाय. नाही जी, मंजुळा नग, नाऱ्या बोलत होता. का र?
मंजुळा का न गं? प्रसादने मुद्दाम विचारलं. आबा रागावतील ना. मग जीभ चावत नाऱ्या बोलून गेला. प्रसादला हवी ती माहिती मिळाली होती, पण ऐकलं न ऐकलं करून तो म्हणाला, चालल, सांगतो तुला. जाऊ उद्याला चंद्रकलेला भेटाय. आबांचं नाव प्रसादने ऐकलं नसावं असं नाऱ्याला वाटलं आणि तो सुखावला. कधी जाऊन प्रसादची बातमी आबांना सांगतो असं त्याला झालं. आबा, छोटं पाटील आलं होतं माझ्याकडं. नाऱ्या म्हणाला. तुझ्याकडं? ते कशापायी? आबाने विचारलं. कुणी रसाळ रसीला हवी होती म्हणत होतं. नाऱ्या म्हणाला. काय? प्रसादरावांना? आबाने आश्चर्याने विचारलं. नाऱ्याला वाटलं आबा ही गुप्त बातमी दिली म्हणून शाबासकी देतील, बक्षीस देतील आणि प्रसादरावांच्या मागे लागायला हिऱ्याचं काम देखील देतील. पण आबा कौतुकाने हसले. दे की मग मंजुळेची भेट घालून. बापानंतर पोराचाच अधिकार असतो. कान खासवत आबा म्हणाले. नाऱ्याने अवाक होऊन तोंडात बोटं घातली. प्रकरण 40 खुनी. मजुरांकडून काम प्रसाद स्वतः करून घ्यायचा. शेतावर जातीने हजर राहायचा. आबा सहजच शेतावर आले. प्रसाद मन लावून काम करत होता. प्रसादराव, इकडे या. आबांनी हाक मारली. आलो आबा. हातातलं काम ठेवत प्रसाद आबांपाशी आला. खांदा थोपटत आबा म्हणाले. किती राबतास प्रसादराव? वयस विरंगुळा शोधा. होय आबा, उत्तर टाळत प्रसाद म्हणाला. गावात फड लागलं या. जाऊन या संध्याकाळी. मंजुळाचा आवाज लय मंजूळ. पक्का बार आहे. पण आबा, प्रसाद म्हणाला, सांगितलंय नरसाळ्याने आमासनी. जा, मजा लुटा. पाटीलकी ह्याच्या बिना अधुरी आहे. आबा पाटीलकीचे डोस पाजत होते. तसं नाही आबा, रमाला कळलं तर? प्रसादने खडा टाकला. छी 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 प्रसादराव, बायकोला भेटा होय? बायको आणि पायाची ज्योती डोक्यावर नाही बसवायची. आता तुमच्या आईचंच बघा. सारं गाव वहिनीसाहेब म्हणतं, पण घरात आमची ज्योतीच आहे ना व. ते ऐकून प्रसादला मनातून चीड येत होती. वरवर हसत त्याने विषय टाळला. म्हणजे सावकारीबरोबर बाई बाटलीचं पण व्यसन आबांना होतं तर. ही गोष्ट आईला माहीत असेलच, पण ती मूग गिळून गप्प बसत असणार. प्रसाद घरी आला तेव्हा आईसाहेबांनी त्याला थांबवलं. प्रसाद, एले का? आईचा आवाज ऐकून प्रसाद थांबला. प्रसादचा हात धरून आईसाहेबांनी त्याला त्यांच्या खोलीत नेलं. नाऱ्या बोंबलतो ते खरं आहे व्हय? आईसाहेबांनी विचारलं. काय ती आईसाहेब? अजाणपणे प्रसादने विचारलं. मंजुळेबद्दल बोलते मी, आईने विचारलं. कुठं गेलोय अजून? प्रसादने उलट प्रश्न विचारला. म्हणजे जाणार आहेस व्हय? कपाळावर हात मारत आई रडू लागली. लेका, नगं वाटोळं करू संसाराचं. मी झेललं धन्यासाठी, आता पोराला बी. आई रडत रडत म्हणाली. मग आई, आबांना का बोलत नाहीस? मुद्दामच त्याने विचारलं. बोलले की रे लेका, बोलले म्हणून लाथा बुक्क्या बी खाल्ल्या. मंजुळेचंच रामूनं मला येऊन सांगितलं, म्हणून रामूला बी. आईसाहेब थांबल्या, घाबरल्या, दचकल्या. काय बोलून गेलो आपण? म्हणजे रामूला आबांनी? प्रसादने विचारलं. लेका, इसरून जा मी काय बोलले ते. तुझ्या पाया पडते. घाबरत आईसाहेब म्हणाल्या. प्रसादने आईला उठवलं. तुझे संस्कार चांगले आहेत आई. विश्वास ठेव माझ्यावर. काळजी करू नकोस. रामूचं कुठेच बोलणार नाही मी. निश्चिंत मनाने आईसाहेब बाहेर पडल्या आणि आबासाहेबांच्या दुर्गुणांचा आणखीन एक पैलू उघडकीला आला. खुनी. एके संध्याकाळी थकून प्रसाद निवांत बसला होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्नेहाचा फोन. इतक्या महिन्यांनी, नव्हे वर्षांनी. फोन घ्यावा की घेऊ नये असा विचार करत असतानाच फोन कट झाला. तिला परत फोन करावा का? काही काम असेल का? काही अडचणीत असेल का ती? नाही, नको. कदाचित चुकून लागला असेल. असंही संपलेला अध्याय पुन्हा सुरू करण्यात काय अर्थ आहे? खूप कष्टाने त्याने आपले विचार वळवले. वडिलांच्या दुर्गुणांचा पाढा प्रसादने तर वाचून घेतलाच होता, पण आता त्याची पुढची चाल काय असणार होती? आणि स्नेहा? तिचा अध्याय संपला की पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. पाहूया पुढच्या भागात.